अनेकदा प्रवास करतो, पण तो फक्त ठिकाणं पाहण्यापुरता असतो का? नाही ना. प्रवास म्हणजे खरं तर स्वतःला शोधण्याची, काहीतरी नवीन अनुभवण्याची एक संधी असते. आणि आज आपण अशाच एका राज्याच्या सफरीवर निघालो आहोत, जे प्रवाशांसाठी खऱ्या अर्थाने एक स्वर्ग मानलं जातं. हो, आपण बोलतोय कर्नाटकबद्दल. आपल्याकडे खूप छान म्हण आहे, देश पहा आणि कोश वाचा. याचा अर्थ अगदी सोपा आहे. जसं ज्ञानकोश वाचून आपल्याला माहितीचं ज्ञान मिळतं, तसंच देश फिरून जग पाहून आपल्याला अनुभवाचं शहाणपण मिळतं. आणि याच अनुभवाच्या शोधात आपण आज कर्नाटकच्या प्रवासाला निघालो आहोत. चला तर मग कर्नाटकच्या या अद्भुत सफरीला सुरुवात करूया. आता प्रश्न असा आहे की ह्या राज्याला प्रवाशांचा स्वर्ग असं का बरं म्हणतात? याचं उत्तर दडलं आहे इथल्या अतुलनीय विविधतेमध्ये. आणि हीच विविधता दरवर्षी लाखो पर्यटकांना अक्षरशः खेचून आणते. तर आपल्या प्रवासाची सुरुवात होतीये कर्नाटकच्या अप्रतिम निसर्गातून. विचार करा, एका बाजूला उंच डोंगर रांगा आणि दुसऱ्या बाजूला खळाळत वाहणारे प्रचंड धबधबे. जणू काही इथला निसर्ग आपल्याला सादच घालतोय. शहरातल्या धावपळीपासून आणि गोंधळापासून दूर कर्नाटक आपल्याला घेऊन जातं ते इथल्या शांत, निसर्गरम्य, थंड हवेच्या ठिकाणी. ही फक्त फिरण्याची ठिकाणं नाहीत, तर शांततेचे अद्भुत अनुभव आहेत. डोळे मिटून विचार करा. कुद्रेमुखची घनदाट जंगलं, हवेत दरवळणारा कॉफीचा सुगंध, किंवा बंगळुरूजवळच्या नंदी हिल्सवरून दिसणारं ते अविस्मरणीय दृश्य. कमालच. डोंगरांवरच्या त्या शांत वातावरणातून आता आपण वळूया कर्नाटकच्या खळाळत्या ऊर्जेकडे, म्हणजे इथल्या भव्य धबधब्यांकडे. कर्नाटकला जर धबधब्यांची भूमी म्हटलं तर ते अजिबात वावगं ठरणार नाही. तब्बल 253 मीटर एवढी आहे भारतातल्या सगळ्यात उंच धबधब्याची, म्हणजेच जोग धबधब्याची उंची. इथे शरावती नदी, राजा, राणी, रोरर आणि रॉकेट अशा 4 वेगवेगळ्या प्रवाहांमध्ये अक्षरशः खाली कोसळते. आणि पावसाळ्यात तर हे दृश्य शब्दात सांगता येणार नाही, ते अनुभवावंच लागेल. आणि फक्त जॉगच नाही, घटप्रभा नदीवरचा गोकाक धबधबा इतका विशाल आणि रौद्र आहे की त्याला चक्क कर्नाटकचा नायग्रा असं म्हटलं जातं. याशिवाय शिवसमुद्रजवळचे गगनचुक्की आणि भरतचुक्की हे जुळे धबधबे सुद्धा निसर्गाचे एक सुंदर आविष्कार आहेत. धबधब्यांची ती गर्जना ऐकल्यानंतर आता वेळ आहे कर्नाटकच्या घनदाट जंगलांच्या शांततेत प्रवेश करण्याची. इथे वसलं आहे एक समृद्ध वन्य विश्व, जे या राज्याच्या जैवविविधतेचा खरा आत्मा आहे. वन्यजीव संरक्षणासाठी कर्नाटक किती कटिबद्ध आहे हे आपल्याला या आकड्यांवरूनच कळतं. राज्यात तब्बल 5 राष्ट्रीय उद्यानं आणि 36 वन्यजीव अभयारण्ये आहेत. ही ठिकाणं म्हणजे वाघ, हत्ती आणि असंख्य प्राण्यांसाठी एक सुरक्षित घरच आहे. घनदाट जंगलांमधून बाहेर पडून आता आपण पोहोचलो आहोत कर्नाटकच्या 320 किलोमीटर लांबीच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर. इथला गोकर्णाचा आध्यात्मिक ओम बीच असो किंवा उडपीजवळचे अनोख्या स्तंभाकृती खडकांचे सेंट मेरीज बेट, प्रत्येक किनाऱ्याचं आपलं असं एक वेगळं सौंदर्य आहे, एक वेगळी ओळख आहे. बरं, आता आपण वर्तमानातून थेट भूतकाळात एक उडी मारणार आहोत. आपण जाणार आहोत त्या काळात जिथे प्राचीन राजवंशांनी आपल्या मागे वास्तुकलेचा एक अविश्वसनीय वारसा ठेवला आहे. कर्नाटकच्या वास्तुकलेचा गौरव फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात केला जातो. आणि याचं सर्वात मोठं प्रतीक म्हणजे युनेस्कोने दिलेला जागतिक वारसा स्थळांचा दर्जा. विजयनगर साम्राज्याचे अवशेष असलेला हम्पी, मंदिरांचं शहर पट्टदक्कल आणि होयसळ मंदिरांवरची ती अप्रतिम कलाकुसर, ही सगळी स्थळं कर्नाटकाला जागतिक नकाशावर एक खास ओळख देतात. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या जागतिक वारसा स्थळांच्या पलीकडेही कर्नाटकचा इतिहास अनेक वास्तूंमध्ये जिवंत आहे. आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे विजयपुराचा तो भव्य गोल घुमट, जो आजही आपल्या वास्तुकलेने पाहणाऱ्याला थक्क करतो. खरं तर कर्नाटकचा इतिहास तिथल्या मजबूत किल्ल्यांशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. बिदर, चित्रदुर्ग आणि मधुगिरीसारखी अनेक किल्ले आजही त्या काळाची शौर्यगाथा सांगत दिमाखात उभे आहेत. आपल्या या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आपण भेट देणार आहोत राज्याच्या आध्यात्मिक आणि आधुनिक केंद्रांना, म्हणजे जिथे कर्नाटकाचं खरं हृदय धडधडतं त्या ठिकाणांना. कर्नाटक हे फक्त निसर्ग आणि इतिहासाचं नाही तर श्रद्धेचंही एक मोठं केंद्र आहे. इथे धर्मस्थळ आणि उडपीसारखी प्रसिद्ध हिंदू मंदिरं आहेत, तर दुसरीकडे गुलबर्गाचं बंदे नवाज दर्गा
आणि मैसूरमधलं सेंट फिलोमिना चर्चसुद्धा आहे. ही विविधताच कर्नाटकातल्या धार्मिक सलोख्यातलं प्रतीक आहे. कर्नाटकच्या आत्म्याचे 2 वेगवेगळे पैलू इथल्या 2 प्रमुख शहरांमध्ये दिसतात. एकीकडे आहे आधुनिकतेचं प्रतीक गार्डन सिटी बंगळुरू, तर दुसरीकडे आहे परंपरेचा वारसा जपणारं राजवाड्यांचं शहर मैसूर. एकीकडे विधान सौध आहे, तर दुसरीकडे अंबाविलास पॅलेस, आणि ही दोन्ही शहरं मिळूनच कर्नाटकची ओळख पूर्ण करतात. निसर्गाची शांतता, इतिहासाचा तो गौरव, अध्यात्माची खोली आणि शहरांची धांदल. कर्नाटकच्या या प्रवासात आपण फक्त एक राज्य नाही पाहिलं, तर स्वतःमधलाच एक नवा पैलू शोधू शकतो. आणि मला वाटतं हाच प्रत्येक प्रवासाचा खरा अर्थ असतो, नाही का?